चांदवड किल्ला नाशिकपासून 70 किलोमीटर आहे. सेलबाडी रेंजमध्ये असलेल्या या किल्ल्यावर 7 राजवट्यांनी शासन केले. किल्ल्याच्या पायथ्याशी रेणुका देवीचे मंदिर आहे. मंदिरामध्ये एंट्री केल्यावर 2 मोठ्या दीपमाळ दिसतात. मंदिराच्या परिसरामध्ये पिंपळाचे झाड असून परिसर स्वच्छ आणि भव्य आहे. रेणुका मातेची मूर्ती मनमोहक असून तोंडामध्ये पानाचा विडा ठेवला आहे. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आज मी आलो आहे चांदवड किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी. चांदवड हे गाव नाशिकपासून 70 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. घाट रोड आहे आणि इथून वरती गेल्यावर चंद्रेश्वर टेम्पल आहे, जे चांदवडमधील फेमस मंदिर आहे. चांदवड किल्ल्यावर जाण्यासाठी हा मेन एंट्रन्स आहे. इथे 2 व्हीलरचे 10 रुपये चार्जेस आणि 4 व्हीलरचे 20 रुपये चार्जेस घेतले जातात. हे पाण्याचं लेक आहे छोटासा, आणि समोर काही समाध्या, आणि हे समोर मंदिर आहे. आणि हे जे दिसत आहे हे पोलीस स्टेशन आहे. सो या पोलीस स्टेशनच्या समोरूनच इथून रोड जातो. ह्या तारेच्या कंपाऊंडला चिटकूनच वर जाण्यासाठी रोड आहे. वीस मिनिट ट्रेकिंग केल्यानंतर आपण एवढ्यावरती येऊन पोहोचतो. आणि हा समोर आहे राशा डोंगर. ह्याच्यावरती आहे महादेव टेम्पल, जिथे महादेवाचं शिवलिंग आहे, पिंड आहे. त्याच्या मागे तो दिसत आहे, कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, पण त्याच्या मागे बॅक साईडला आहे धोडप किल्ला. आणि या साईडला आहे राजदेर फोर्ट. ही चांदवड किल्ल्यावरील जुनी टांगसाळ आहे. इथे कॉईन्स बनवल्या जात होत्या. मित्रांनो, चांदवड हे शहर खऱ्या अर्थाने फेमस झालं होळकरांच्या काळामध्ये. सन 1750 ते 1765 या काळात सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर यांनी चांदवडमध्ये किल्ले सदृश्य राजवाडा बांधला. त्यास त्यांनी नाव दिले रंगमहाल. आणि या चांदवड शहराच्या चारही दिशेला त्यांनी उंच आणि काळ्या तटबंदी बांधल्या आणि 7 वेशीही बांधल्या होत्या. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी 1750 मध्ये उत्तरेमध्ये जी कामगिरी केली त्यावर खुश होऊन दिल्लीच्या मुघल बादशहाने त्यांना चांदवडची जहागिरी दिली होती आणि त्याला पेशव्यांनी मान्यता देखील दिली होती. तेव्हापासून चांदवड परगण्यावर इंदोरच्या होळकर राजघराण्याची अधिसत्ता सुरू झाली. त्याच काळामध्ये चांदवड किल्ल्यावर होळकरांनी एक टांगसाळ सुरू केली होती. या टांगसाळीमध्ये कॉईन्स बनवल्या जात होत्या. चांदवडचा चांदीचा चांदोरी रुपया तयार केला जात होता. आणि याच टांगसाळीमुळे चांदवड किल्ला नावारूपास आला. सध्या मी जिथे उभा आहे ही तीच टांगसाळ आहे जी होळकरांनी सुरू केली होती. पुढे चालून 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठी सत्ता मोडून काढली आणि त्याच्या काही वर्षानंतर म्हणजे 1830 मध्ये ही टांगसाळ पूर्णपणे बंद पडली. आज तुम्ही पाहत आहात की ही टांगसाळ पूर्णपणे रुईन्स झालेली आहे. याचे फक्त अवशेष उरलेले आहेत. वन विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा गड संवर्धन करणाऱ्या काही संस्थांनी जर मनावर घेतलं, रेस्टोरेशनचं काम होऊ शकतं. सो इथे एक नारळाचे झाड दिसत आहे. हा वरती चांदवड फोर्ट आहे. परत आल्यावर अशा प्रकारचा रोड दिसेल. किल्ला चढण्यास इझी लेवल आहे, डिफिकल्ट लेवल नाही आहे. सो किल्ल्याच्या बेसपासून टॉपपर्यंत आपण 1.5 तासामध्ये जाऊ शकतो. सो ह्या काही जुन्या वस्तू आहेत तिथे, ज्या किल्ल्याच्या एक्सकॅव्हेशनमध्ये सापडल्या, उत्खननामध्ये सापडल्या. सो या 300-400 वर्षापूर्वीच्या दिसत आहेत. मॉन्सून सीझनमध्ये इथे पाणी पिण्यासाठी अवेलेबल असते. सध्या समर सीझन असल्यामुळे हे पाण्याचे टाके ड्राय झालेले आहेत. आणि ही ती लोखंडी स्टेअर आहे. इथून गडाच्या वर किल्ल्यावर जाण्यासाठी ही एकच वाट आहे आणि ही खूप रिस्की वाट आहे.
खाली दिसत आहे चांदवड शहर. हा जो मोठा वाडा दिसत आहे तो अहिल्यादेवी होळकरांचा राजवाडा आहे, रंगमहाल. इथे इन्स्क्रिप्शन आहे, शिलालेख, ज्याच्यामध्ये फारसी भाषेमध्ये काही मेसेज लिहून ठेवलेला आहे, पण तो खूप अंधुक दिसत आहे. मित्रांनो, महाभारतातील महर्षी व्यास यांनी इतिहासाची खूप सोपी व्याख्या करून ठेवलेली आहे. ते म्हणतात की इतिहास प्रदीपेन मोहा वर्णघातिना लोकागर्भ गृहंकृष्ण यथावत संप्रकाशितम. याचा अर्थ असा की इतिहास ही आपली ज्योत आहे. इतिहास जर माहीत असेल तर अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होतो आणि इतिहास माहिती करून घेतल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांच्या वास्तूचे, व्यवहारांचे आणि राजांचे यथार्थ दर्शन घडते. चांदवड हा किल्ला सन 801च्या सुमारास बांधण्यात आला असावा. 1400च्या काळामध्ये येथे बहमनी सल्तनतची सत्ता होती. त्याआधी हा किल्ला यादवांनी बांधला होता. चांदवडचा राजा भोज याने आपली मुलगी चंद्रकला हिचा विवाह राजा विक्रमशी याच किल्ल्यावर लावून दिला होता. त्यानंतर 1635मध्ये मुघलांनी इंद्राई किल्ल्यावर अटॅक करून तो किल्ला जिंकून घेतला. त्याचवेळी त्यांनी चांदवड हा किल्लाही जिंकून घेतला होता. त्यानंतर 1665मध्ये मराठ्यांनी या किल्ल्यावर अटॅक करून हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला. त्याच्या काही वर्षानंतर हा किल्ला पुन्हा एकदा मुघलांच्या ताब्यात गेला. 1757च्या काळामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांनी काही कारागिरांना जमिनी भेट देऊन याच गावात स्थायिक होण्यास सांगितले होते. त्याच्यानंतर 5 एप्रिल 1818मध्ये जेव्हा ब्रिटिश कर्नल मॅकडॉवेल्स याने अंकाई टंकाई किल्ल्यावर अटॅक करून अंकाई टंकाई किल्ला जिंकून घेतला, त्याचवेळी त्याच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटिश सैनिकांनी चांदवड किल्ल्यावर अटॅक करून चांदवड किल्लाही कॅप्चर केला. पावसामुळे ह्या किल्ल्याची अशी अवस्था झालेली आहे, पूर्ण दरड खाली कोसळलेली आहे. किल्ल्यावरचे दगड तुटून खाली पडलेले आहेत. सो इथून आपण आलो दुसऱ्या रस्त्यावरून, दुसऱ्या वाटेने आपण वरती आलो. आता खाली जाताना आपण या वाटेने खाली जात आहोत. मित्रांनो, या पडलेल्या दगडांच्या मध्येच कुठेतरी शरपशिल्पाची कार्विंग केलेली आहे. सो हे ढासळलेले जे दगड दिसतात याच्यामध्ये खूप शोधण्याचा प्रयत्न केला या दगडांमध्ये, पण तो शरपशिल्प नाही सापडला. कारण दरवर्षीच पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर दगड थोडे थोडे खाली खाली घसरत जातात. सो जो दगड मी पाहिला होता एका व्हिडिओमध्ये तो आता इथे दिसत नाही आहे. सो तो खाली कुठेतरी दगडांच्या मध्ये दबला गेलेला आहे. सो मी खूप ट्राय केला पण मला नाही सापडला. सो त्यासाठी सॉरी. जर सापडला असता तर तुम्हाला मी तो शरपशिल्प दाखवला असता. एप्रिल महिना सुरू आहे आणि हीट इतकी वाढली आहे की कुठल्याही किल्ल्यावर जाण्यासाठी सकाळी ट्रेक सुरू केला तर बेटर राहील. आता वाजले आहेत दुपारचे 12:30. सो यावेळी सूर्य डोक्यावर असतो आणि उन्हामध्ये डोंगर चढणे, असेंड करणे किंवा डिसेंड करणे थोडं डिफिकल्ट जातं. त्यामुळे सकाळी शक्यतो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पहाटे ट्रेक सुरू करावा, म्हणजे 10 वाजेपर्यंत फोर्ट डिसेंड करता येतो. किल्ल्याच्या टॉपवर पाण्याच्या टाक्या आहेत आणि काही अवशेष आहेत जे त्या काळी राजवाडा बांधला होता वरती. फोर्टवर जाण्यासाठी जो रस्ता आहे तो न चुकण्यासारखा आहे. सो तुम्ही सोलो ट्रॅव्हलर जरी असाल तरी तुम्ही एकटे येऊ शकता. इथे कुठल्या प्राण्याची पण भीती नाही. टायगर, लेपर्ड इथे फिरतात असं सांगितलं जातं, पण मला तरी नाही दिसला. सो इथे तशी काही भीती नाही आहे प्राण्यांची आणि रस्ता न चुकण्यासारखा आहे. आपण सांगण्यासारख्या 2 गोष्टी अशा आहेत की आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये येत असाल एप्रिल मेमध्ये तर इथले वरचे सर्व पाण्याचे टाके कोरडे पडलेले आहेत. सो येताना पाणी घेऊन येणे आणि वरती फूड फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे तशी इतर फोर्टवर असते. सो काहीतरी ब्रेकफास्टसाठी सोबत राहू द्या आणि मगच फोर्टवर या. आता इथून आपण जात आहोत अहिल्यादेवी होळकर यांचा रंगमहाल पाहण्यासाठी. अहिल्यादेवी होळकर यांचा राजवाडा काही कारणाने बंद असल्यामुळे तो आपणास पाहता नाही आला. अहिल्यादेवी होळकर याच राजवाड्यामध्ये न्यायनिवाडा करत असत. भर उन्हात किल्ला सर केल्यानंतर उसाचा थंडगार रस प्यायला मिळणे म्हणजे स्वर्ग सुखच.